राज ठाकरेंकडनं युतीचा इशारा, उद्धव ठाकरेचाही होकार, मात्र अटींसह. काय राज देवाभाऊंचा हात सोडतील? उद्धव यांच्या अटी पूर्ण होतील? दोन्ही भाऊ एकत्रित येतील? देवाभाऊ युती होऊ देतील? ही युती कशासाठी? स्वार्थासाठी की कोई शर्त नहीं होती प्यार में, मगर प्यार शर्तों पे तुमने किया. या चित्रपटातील ओळी सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या युतीच्या विषयाला अगदी साजेश आहेत. आता इथे असं म्हणावं लागेल, कोई शर्त होती नहीं रिश्तों में, लेकिन शर्तों पर रिश्ता तुम जोड रहे. नुकतेच एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणे आणि एकत्र राहणं यात काही कठीण वाटत नाही, असं मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. याच विधानावर उद्धव ठाकरे यांनीही एका कार्यक्रमातनं प्रतिउत्तर देत राज ठाकरेंसोबत जाण्याची तयारी दर्शविणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अटी आणि शर्ती मांडल्यात. सगळ्यात आधी राज ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून काय विधान केलंय ते जाणून घेऊया. कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. राज ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय. याच विषयाला घेऊन एका कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या या विधानाला प्रतिउत्तर देत म्हणाले, माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाची, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा. कामगार सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे राज ठाकरे यांनी टाळी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीही हात पुढे केलाय, मात्र अटी आणि शर्ती लागू असं सांगून. माझ्यासोबत यायचं असेल तर मग शिंदे सेना आणि भाजपाला सोडा, असे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे सुचवलंय. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती, तर 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे प्रमुखांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाला याच भेटी गाठींचा संदर्भ होता का? महत्वाचंच म्हणजे एकेकाळी हेच ठाकरे बंधू एकमेकांच्या समोर कट्टर विरोधक म्हणून उभे राहिले होते. एकमेकांविरोधात त्यांनी बरीच वक्तव्य सुद्धा माध्यमांसमोर केलीत. मात्र आज राज ठाकरे यांची साथ आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी त्याला दिलेला प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांना पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोर चढला आहे. 2017 मध्ये ही अशी चर्चा सुरू होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकसंघ होता. शिवसेना राज्यातील सरकारमध्ये भाजप सोबत होती, परंतु मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढलेत. दोन्ही पक्षांमध्ये अतिशय अतितटीचा सामना झाला होता आणि निवडणुकीआधी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चाही होती.
राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता, परंतु त्यावेळी युती होऊ शकली नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आताही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चाही. या ठिकाणी असं म्हटल्यास काही वावगं होणार नाही. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर मग देवेंद्र फडणवीस यांचं काय? काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे हे महायुतीमध्ये समाविष्ट होणार अशी चर्चा जोरावर होती. आता या नव्या चर्चेमुळे देवाभाऊंचं काय होणार? राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेले तर देवाभाऊंचा हात सुटेल का? किंवा त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस ही युती होऊ देईल का? ही युती होणे यामागे नेमकं कारण काय? तुम्हाला काय वाटतं? ही युती होईल की नाही? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.